मित्रो नमस्कार. चांगली जग मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपल्यासोबत यूट्यूबवर सर्वात जास्त व्हिडिओ आता जे व्ह्यू आहेत ते नितीन सर आपल्यासोबत आहेत. सर, आपला परवाची कविता इतकी महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली, त्याबद्दल आपण समाज प्रबोधनाचे काम केलं. कारण तुडवा ही कवितेमुळे बरेच लोकांचं समाज प्रबोधन झालं. आणि आज आपण आला ते शिराळ नगरी नागभूमीमध्ये. इथं मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एक युवा वक्तृत्व स्पर्धा, युवा गर्जना नावाने स्पर्धा आयोजित करण्यात आली. उत्स्फूर्त मुलांनी भाग घेतला. आपण बराच वेळ दिलेला आहे. काय वाटते सगळे वातावरण बघून? नाईक साहेबांनी जे युवा गर्जना वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली, या स्पर्धेमधून संस्कार पेरला गेलाय, शहाणपण पेरलं गेलंय आणि मुलींची संख्या लक्षणीय आहे. 95% या स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या मुली आहेत. देशातल्या जाती धर्माच्या वरती या मुली बोलतायत, शिक्षणावरती मुली या बोलतायत. ज्या 7वी ते 15वी या वयोगटातल्या लहान मुलं या देशातल्या अत्यंत वास्तववादी आणि ज्वलंत प्रश्नावर बोलतायत. भारतीय या विषयावरती ही विद्यार्थी बोलतायत. शेतकऱ्यांच्या वेदनेवर बोलतायत, पेपर फुटीवर बोलतायत, कर्मवीरराव भाऊराव पाटलांची आठवण काढतायत, शिव शाहू फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती या मुलं बोलतायत. हे बघून आनंद वाटला. उद्याचा भारत हा सक्षम संस्कारी भारत असेल अशी अपेक्षा आणि आशा वाढलेल्या आहेत. विराज नाईक दादा हे सुद्धा युवा आहेत. बऱ्याचशाच भागामध्ये आपण पाहिलं जातं की नेत्यांच्या वाढदिवसाला कुठेतरी सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला जातो. आपण आवर्जून या कार्यक्रमाचा उल्लेख केला. काय वाटतं, कुठेतरी तरुण पिढी भरकटत चालली का? तरुण पिढी निश्चितपणानं भरकटत चाललेली आहे. धर्माच्या नावाखाली, पक्षांच्या नावाखाली अंधभक्त वाढवले जातात, आंधळी भक्ती वाढवली जातात. मगाशी एका विद्यार्थ्यांनी विषय मांडला, संविधानाला धोका वाढतो तो कधी? व्यक्तिपूजा, घराणेशाही आणि गुंडगिरी या 3 गोष्टींपासून या देशाला धोका आहे. हे 7वीची विद्यार्थिनी बोलली. मला वाटते त्या विद्यार्थिनीच्या मताशी मी 100% सहमत आहे. हा माझ्या मनातला पण विचार आहे. वाढणारी गुंडगिरी आहे, बलात्कार वाढतात. ह्या सगळ्यासाठी अशा शहाणपण देणाऱ्या, संस्कार देणाऱ्या विचार विवेकी कार्यक्रमांची गरज समाजामध्ये आहे आणि ते राजकारण्यांनी करावेत. आणि विराजदादा, मानसिंग भाऊ नाईक आमदार, माझे आमदार, हे यांनी जे सुरू केलेलं काम आहे, मला वाटते महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेतृत्वाने हे करावं. कारण त्यांच्याकडं स्टेज असतं, त्यांच्याकडं पब्लिक असतं, तर त्याचा वापर हा चांगल्या कामासाठी करावा. डान्स, ऑर्केस्ट्रा, लावण्या, लोक संस्कृती म्हणून ते ठीक आहे, पण त्याच्यासोबत याचा मारा जास्त पाहिजे, त्याची गरज आहे. संस्कृती म्हणून ठीक आहे, पण ते सुद्धा कुठेतरी वाद चाललंय. त्याच्यामध्ये सुद्धा अश्लीलता आलेली आहे. घुंगराचा आवाज, ढोलकीचा आवाज, पखवाज, संबळ, लेझिम यावरती पडदा टाकून डीजे वाजवला जातो. ढोल हा डीजेवर वाजतो. हातानं वाजवलेला आमचा धनगर बांधवाचा ढोल, धनगरी ओव्यांनी महाराष्ट्राला दिलेलं शहाणपण, ओव्या, भारुड, अभंग हे हरवलंय. शृंगाराची ठसकेबाज लावणी सुद्धा अंग झाकून सादर करणारी विठाबाई महाराष्ट्राला आज गरजेची आहे. पण आज अंग उघडं करून लावण्या केल्या जात आहेत. त्यामुळं युवा पिढी भरकटतीये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये लेकी बाळींच्या आबरूला धोका निर्माण व्हावा, हे चित्र मनाला न पटण्यासारखं आहे. त्यामुळं राजकारण्यांनी निवडून येण्याच्या साठी तात्पुरत्या मतांची सोय बघण्यापेक्षा पुढच्या येणाऱ्या कितीतरी पिढ्या त्यातून बर्बाद होत आहेत, त्या पिढ्या सांभाळल्या पाहिजेत. तो संस्कार आम्ही जपला पाहिजे. आमचं जातं गेलंय, पण जात्यासोबत ओव्या पण गेलेल्या आहेत. याकडे गांभीर्यानं लक्ष सगळ्या पक्षातल्या सगळ्या राजकारण्यांनी देणं गरजेचं आहे. मुळात आम्हीच अडाण्यांना निवडून दिले,
त्यांना काय सांगावं, काय बोलावं. आपण दिल्लीमध्ये जंतर मंतरवरचे आंदोलन सुरू आहे पूर्ण देश जग बघतोय. आज 2 दिवसापूर्वी झालेली जी घटना आहे, सरांना उचलून नेणं, पडदा टाकून त्यांना झाकून नेलं, एक दंगलगार कवी म्हणून आपण कसं बघताय? ही हुकुमशाही आहे. ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी अंधभक्तीचा वापर केला जातो. हे अंधभक्त का वाढवलेत त्याचं उत्तर आता मिळायला लागलेलं आहे. कुणाल कामरा काहीतरी ते मध्ये बोलला, तर ते वाक्य हे जरा नीट अभ्यास केलं तर त्यामध्ये एक उपहासात्मक टीका आहे, पण ती समजायला एवढी अक्कलच नाही ना यांना. भारताच्या बाहेर राहून अभिजित दिपके यांनी कोकरोच जनता पार्टी पक्ष स्थापन करतो, पूर्ण तरुण आहे त्याच्याबरोबर एकवटते ना, जंतर मंतरवरती उभ्या पावसात असल्या गरमीत असल्या पोलिसांच्या माऱ्यासमोर टिकते. हे तरुणांमध्ये सुद्धा आता उत्स्फूर्त यायला लागले का? शेवटी या देशातल्या तरुणांनाही आता जाणीव झालेली आहे. मुळात एवढं मी म्हणेन की बरेच अंधभक्त आहेत, ते आता डोळे उघडलेले आहेत त्यांनी, आणि त्यांनी आता बोलायला सुरुवात केली की आमचं चुकलंय हे ते बोलतायत. आणि माझं त्यांना अभिनंदन म्हणावं असं वाटतंय त्यांना, की तुम्ही हे स्वीकारताय नवा विचार आणि ते सोडताय अंधभक्ती, व्यक्तिपूजा सोडून तुम्ही देश सेवेसाठी उभे राहताय. माझं त्या तरुणांना कौतुक करताना एवढंच म्हणेन की तुम्ही भारतीय आहात हे आता स्वीकारलंच गेलंय, तर तुम्ही त्या पद्धतीने राहा. कुणाच्याही भूलतापांना बळी पडू नका. नेरेटिव्ह पसरवला जातोय, व्हॉट्सअपवरचे लेख वाचून तुम्ही मतं ठरवू नका. ते तुम्हाला लादलं चाललंय. देश मागं गेलाय कोण, शेतकऱ्यांवरती बोलू ना कोण, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पेपर फुटत आहेत, मंदिरांमध्ये चोऱ्या होत आहेत, आणि मंदिरामध्ये चोऱ्या झाल्यावरती कोणीतरी म्हणते आम्ही आमचं बघून घेऊ. हे असं चालत नाही या देशात. या देशात संविधान आहे, कायदा आहे, आणि हे जर झाकलं कुणी तर ज्यांची लग्न झालेली नाही त्यांची लग्न होणार नाहीत, पुढं त्यांना नोकऱ्या मिळणार नाही. विदारक परिस्थिती आहे. विदारक परिस्थिती आहे. आणि यातून बाहेर पडूया आपण सर्वजण, आणि एक चांगलं सुसंस्कार असणार राजकारण केलं पाहिजे. आणि चांगल्या आणि शहाण्या माणसांनी यामध्ये उतरलं तरच काहीतरी होणार आहे. काही काही माणसं आहेत ना, जोपर्यंत माझ्या घरात येत नाही तोपर्यंत निवांत आहेत, आणि मग ज्यांच्यावरती काही घडतं त्यावेळेला ते समाजाकडून अपेक्षा करतात ना, त्यावेळेला त्यांना मला सांगावं असं वाटतं की दुसऱ्यावर घडत होतं त्यावेळेला तुम्ही कुठं होतात. म्हणून सर्वांनी बिहारच्या मुलीवर जरी बलात्कार झाला तरी महाराष्ट्रातल्या पोराला पेटता आलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या मुलीवर बलात्कार झाला तर आसामच्या पण तरुणाला वाईट वाटलं पाहिजे. हा भारत आहे. अगदी शेवटचा प्रश्न, आपण बोलताना सांगितलं की आपण 10वी नापास झालात, तर आजकालच्या मुलांवरती कुठे परिणाम होतोय का? अभ्यासाचं ओझं होतंय का? आणि शाळा शिकल्यानंतरच माणूस घडतो. आपल्याकडे पाहिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आपण वेडा केला, आपण 10वी नापास असं सांगितलं, 10वी फेल झाला. मग तरुणांमध्ये फक्त शिक्षणाची ओढ पाहिजे का? चळवळ झाली पाहिजे, मनातून धग तयार झाली पाहिजे? काय वाटतं आपण तरुणांना एक काय सल्ला द्याल? मी 10वी नापास झालो असा उल्लेख जरी केला, पण नंतर मी रात्र शाळेत जाऊन पुण्यामध्ये 10वी सोडवून परत MA पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. परंतु त्या 1 वर्षाच्या काळामध्ये पुस्तकं माझ्या वाचनामध्ये येत गेली. शाहू फुले आंबेडकर, अत्यंत चांगल्या लेखकांची, पु ल देशपांडे, खांडेकर, मर्ढेकर, मी भाळलो. अण्णाभाऊ साठेंमुळं मला वाचनाची आवड निर्माण झाली. मग ही सगळी वाचन संस्कार त्यातून आलं. मला वाटतंय की प्रत्येक तालुक्यात, गावात मंदिर, मस्जिद, ख्रिश्चन विहार, इथं शासनानं विहार, मंदिर, मस्जिद, जिथं जिथं हे धार्मिक स्थळ आहे तिथे ग्रंथालय पण उभं केलं पाहिजे. आणि तिथं विद्यार्थ्यांनी, विद्यार्थिनींनी, युवकांनी, एवढंच काय, सर्वांनी तिथं दररोज एखादं पान वाचावं. अभंग, ओव्या, एवढा समृद्ध महाराष्ट्र आहे. आमचं फक्त वाचन नसल्यामुळं वेडवाकडं झालंय. आणि ते मोबाईल, आता हे सुद्धा मोबाईलवरच बघावं लागते. ही वाईट परिस्थिती.